नमस्कार श्रोतेहो. आता एक लघुकथा मी सादर करतोय. असंही एक डिनर. लेखक मनोहर जोशी, फोंडा, गोवा. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. असंही एक डिनर. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना अतिउच्चभ्रू किंवा हायफाय सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं जीवन फारसं परिचित नसतं. आलिशान बंगले, बंगल्याबाहेरचा गाड्यांचा ताफा, गेटपाशी उभे असलेले तगडे सुरक्षारक्षक, हे सगळं स्वप्नवत वाटतं. पण अशा इंद्रपुरीत राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा घरातल्या वृद्धांची काळजी घेणारे श्रावणबाळ अभावानं का होईना पण असतात. अशाच एका श्रावणबाळाची ही कथा. एका शहराच्या काहीसं बाहेर असणारं ते एक तारांकित रेस्टॉरंट. आलिशान हा शब्दही कमी पडावा अशी प्रशस्त इमारत. सभोवताली कंपाऊंड, त्याला एक गेट, गेटच्या बाहेर उंचपुरे रुबाबदार सुरक्षारक्षक, गेटपासून इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी रेड कार्पेट घातलेली एक सुबक वाट. वाटेच्या दोन्ही बाजूला मान वाकवून नम्रपणे उभे असलेले मंद प्रकाश देणारे दिवे. मोकळ्या जागेत छानपैकी लॉन. गेटच्या बाहेर गाडी थांबली की सुरक्षारक्षक आदबीनं गेट उघडतो आणि गेटमधून आत जाताना एक कडक सॅल्यूट ठोकतो. इमारतीच्या प्रवेशद्वारावर दार उघडायला रेस्टॉरंटचा एक सेवक. अशा रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच वेळा अगोदरच टेबल बुक केलेलं असतं. त्यामुळं आत जाताच नाव सांगितलं की तिथला सेवक टेबलाकडं एस्कॉर्ट करतो. अशा या तारांकित हॉटेलात जाणं तर सोडाच, पण पाहणंसुद्धा माझ्यासारख्याला परवडणारं नव्हतं. सत्ता किंवा मत्ता यांनी वलयांकित असणाऱ्या माणसांनीच अशा हॉटेलात जावं. अशाच एका वलयांकित असणाऱ्या एका स्नेहानं एकदा फारच आग्रह केला म्हणून मी त्यांच्याबरोबर त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. पण तिथे गेल्यावर आणि तिथलं वैभव बघून बर्फाचा खडा विरघळून त्याचं पाणी व्हावं तसं माझ्या जीवाचं पाणी होत होतं. तिथल्या वेटरचा युनिफॉर्म माझ्या कपड्यांपेक्षाही भारी होता. तिथल्या जमिनीवरच्या कार्पेटला हजारो रुपये किमतीच्या मुलायम बुटांच्या स्पर्शाची सवय. 300 रुपये किमतीचे सँडल्स बहुधा त्या कार्पेटला पहिल्यांदाच लागले असावेत. कारण मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा ते कार्पेट अंगावर पाल पडल्यासारखं किंचित शहारल्यासारखं वाटलं. भारी सूट घातलेले पुरुष त्यांच्या हातात हात घालून आणि तोंडाचा चंबू करून एखाद्या लहान मुलाबरोबर बोलताना "काय झालं माझ्या लाजाला" असं लाडरडं बोलतात तसं बोलणाऱ्या अर्धवस्त्रांकित तरुणी. आणि त्यांनी अंगावर फवारलेली विविध गंधांची उंची परफ्युम्स. त्यामुळं तिथं गंधांची नुसती उधळण झाली होती. विविध रंग उधळणारी रंगपंचमी, तशी विविध गंध उधळणारी ही गंधपंचमी. हॉलमध्ये एवढा सुखद गारवा असतानासुद्धा त्या तरुणींना एवढं उकडतं कसं अशी एक बावळट शंका माझ्या मनाला चाटून गेली. आम्ही आमच्या आरक्षित टेबलावर जाऊन बसलो. वेटर आला आणि त्यानं मेनू कार्ड आमच्यासमोर ठेवलं. मीही एखादा जाणकार असल्याच्या थाटात ते चाळायला सुरुवात केली. पण मिक्स भाजी आणि पाव अशी ऑर्डर दिल्यावर "साहेब मिरची आणू" असं ऐकायची सवय असलेल्या मला कोणती ऑर्डर द्यावी ते कळेना. कारण ते मेनू कार्ड बघितल्यावर ती खाण्याच्या पदार्थांची यादी आहे का डॉक्टरनं दिलेल्या अँटीबायोटिक्सचं प्रिस्क्रिप्शन आहे तेच कळेना. घरात कसं तांबडी भाजी, खतखतं, मणगणं, बटाट्याची कापं असं म्हटल्यावर ते पदार्थ सदेह डोळ्यासमोर उभे राहतात. पण इथं बघावं तर सगळंच गोलमाल. स्नेहाला याची कल्पना असल्यामुळं त्यानंच ऑर्डर दिली. आमची ऑर्डर येईपर्यंत मी शीतपेयाचे आणि माझे स्नेही गरम पेयाचे घुटके घेऊ लागलो. मी आजूबाजूला नजर फिरवली.
साधारणपणे 70-75 तरी लोक असावेत. पण सगळं कसं शांत शांत. मधूनच एखादी पाल चुकल्यासारखा किंवा ओ शिट किंवा वाव असा चित्कार ऐकू यायचा. माझा जीव गुदमरू लागला. कारण आमच्या घरात 5-10 माणसं असली तरी जेवताना चालणारा दंगा, बंड्या पानातली भाजी संपव नाहीतर माझ्याशी गाठ आहे, पान कसं स्वच्छ व्हायला हवं, अशी पिताश्रींनी दिलेली तंबी, हे सगळं आठवलं. आणि इथं बघावं तर प्लेट्समध्ये अर्ध्याधिक पदार्थ सांडलेले. संपत नाही तर एवढं मागवतात कशाला, असा एक मध्यमवर्गीय विचार माझ्या मनात आला. पण श्रीमंतीची इथली परिमाणं बहुधा वेगळी असावीत. आमच्या लहानपणी किती खंडी भात मिळतं याच्यावर श्रीमंती ठरायची. इथं किती पदार्थ पानात टाकले जातात यावर श्रीमंती ठरत असावी. इथं जेवायची शिस्त मोठी. कोणते पदार्थ चमच्यानं खायचे आणि कोणत्या पदार्थांना काटा टोचायचा याचे नियम अगदी काटेकोर. जेवताना एखाद्या पदार्थाचा कण जरी कपड्यावर किंवा टेबलावर सांडला तरी आकाश कोसळल्यासारखं सगळेजण पाहणार. एवढ्यात एक घरंदाज दिसणारा रुबाबदार तरुण आणि त्याच्याबरोबर एका वृद्ध गृहस्थानं हॉटेलात प्रवेश केला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. त्या वृद्ध गृहस्थांना चालताना नीट तोल सांभाळता येत नव्हता. म्हणून त्या तरुण मुलानं त्यांना आधार देत खुर्चीवर आणून बसवलं. त्यांच्या मांडीवर नॅपकिन पसरला आणि त्यांना खायला सोपं जावं म्हणून फ्राईड राईस आणि डाळ फ्राय मागवलं. पण त्या वृद्ध गृहस्थांचा त्यांच्या अवयवांवर ताबा नव्हता. त्यामुळं जेवताना चमचा खाली पडला. डाळ फ्रायचे ओघळ हनवटीवर आले, थोडेसे शर्टावर सांडले. त्याबरोबर आजूबाजूची पंचतारांकित मंडळी, कोण जंगली प्राणी आला इथं, अशा आविर्भावामध्ये त्या वृद्धाकडं तिरस्कारानं बघू लागले. पण तो तरुण शांत होता. त्यानं दुसरा चमचा घेऊन त्यांना भरवलं. जेवण झाल्यावर बेसिनकडे घेऊन गेला. त्यांचं तोंड स्वच्छ केलं, शर्टावरचे डाग पुसले, कपडे ठाकठीक केले आणि बिलाचे पैसे देऊन ते दोघं बाहेर निघाले. एवढ्यात हे सगळं पाहत असलेली एक ज्येष्ठ व्यक्ती उठली आणि पंचतारांकित हॉटेलचे सगळे संकेत बाजूला ठेवून मोठ्या आवाजात त्यांनी त्या तरुणाला हटकलं. हॅलो. हॉटेलमधले सगळे लोक त्या व्यक्तीकडे आश्चर्यानं पाहू लागले. तुम्ही इथं काही विसरला आहात किंवा काही ठेवून जातात का, त्या व्यक्तीनं विचारलं. तरुणानं आपले खिसे चाचपले. गाडीची चावी, वॉलेट, रुमाल सगळं काही होतं. म्हणून तो म्हणाला, नाही सर, मी मागं काहीच ठेवलं नाही. त्यावर ती व्यक्ती पुन्हा म्हणाली, नाही मुला, तू 2 मोठ्या गोष्टी मागं ठेवून चाललायस. त्या तरुणानं गोंधळून विचारलं, कोणत्या? तरुण मुलांना एक चांगला आदर्श आणि आम्हा म्हाताऱ्यांना एक आशेचा किरण. त्यांच्या या वाक्यावर सर्वत्र शांतता पसरली. त्या तरुणानं हलकंसं स्मित केलं आणि त्या वृद्ध ग्रहस्थांना घेऊन तो बाहेर जाऊ लागला. असं ही एक डिनर. ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक मनोहर जोशी, फोंडा, गोवा. त्यांचा मोबाईल नंबर 9822185801. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. रसिक श्रोते हो, ही लघुकथा आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आणखी एक आग्रहाची विनंती, ही कथा फॉरवर्ड करताना यूट्यूब लिंक सहितच फॉरवर्ड करा आणि आपणही याचा आस्वाद माझ्या यूट्यूब चॅनलवरूनच घ्या.